बैलपोळा एक भावनिक कथा। भारत हा कृषी प्रधान देश आहे। इथे शेती हा व्यवसाय नाही तर एक संस्कृती आहे। या संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे बैल आणि शेतकरी यांचं अतूट नातं। शेतकऱ्यांचं आणि बैलाचं नातं साजरा करणारा एक भावनिक आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करणारा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। हा सण फक्त महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथेही उत्साहात साजरा केला जातो। या सणाची सुरुवात पौराणिक कथेतून झाली आहे। जाणून घेऊया काय आहे ही कथा। एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यात संवाद सुरू असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, पृथ्वीवर शेतीचं काम कोण करतं आणि त्यांना मदत कोण करतं? यावर भगवान शंकर म्हणाले, पृथ्वीवर शेतीचं काम शेतकरी भक्ती स्वरूपी मेहनत करतात आणि त्यांना मदत म्हणून बैल त्यांचं ओझं वाहतो। बैल हा शेतकऱ्यांचा सखा असतो, त्यांच्याशिवाय शेती अधुरी राहते। हे ऐकून माता पार्वतीला बैलांविषयी कुतूहल वाटलं। त्यांनी भगवान शंकरांना विनंती केली की बैलांचं कौतुक व्हायला हवं, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उपकार समजतील। यावर भगवान शंकरांनी सहमती दर्शवून नंदीला आदेश दिला की पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांना बैलाच्या योगदानाबद्दल कळवा। बैलांना सप्ताहातून एकदा विशेष अन्न द्या, त्यांची दिवसातून एकदा आंघोळ घाला। पण एक गंमत झाली, नंदीने चुकून सांगितलं की बैलांना रोज सत्वपूर्ण अन्न खायला द्या। हे ऐकल्यावर शेतकरी घाबरले। बैलांना रोज खूप सत्वपूर्ण अन्न खाण्यास देणे शक्य नव्हते। त्यांनी देवाची प्रार्थना केली। त्यानंतर शंकर पार्वतीला नंदीने चुकीचा संदेश दिल्याचे समजले। मग शंकराने असं फरमान केलं की दरवर्षी येणाऱ्या श्रावण अमावस्येला बैलांचा सण साजरा करा। त्या दिवशी त्यांना आंघोळ घालून गोडधोड खाण्यास द्या। तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली। या दिवशी त्यांना सजवून त्यांची पूजा करण्यात येते आणि गोडधोड खाऊ घालण्यात येते। या दिवशी बैलाकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही। बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। सर्व शेतकरी बांधवांना लोकशिवायकडून बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा।